तर बारामतीतील ओबीसी मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली आहे। बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा निघतोय, पण याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। बारामतीतल्या नीरा ते बारामती या मार्गावर हा मोर्चा निघणार आहे, पण याला पोलिसांनी आता परवानगी नाकारलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार होता, पण त्यापूर्वीच या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। ही थेट दृश्य मोर्चा स्थळावरची आपण या क्षणी पाहतोय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात बारामतीमध्ये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश डेगस्कर यांच्याकडून। अविनाश, आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र मोर्चाला परवानगी सुरुवातीला होती आणि आता मात्र ही परवानगी नाकारण्यात आल्याचं कळतंय। काही क्षणात मोर्चा सुरू होणार होता, पण परवानगी नाकारलेली आहे। लाजवी महत्वाचं हे म्हणायला पाहिजे की हा ओबीसी मोर्चा स्वतः पवारांच्या बारामतीत आहे, हे महत्वाचं आहे। आणि हा ओबीसी मोर्चा काढण्यामागे कारणही तेवढंच राजकीय महत्वाचं असतं। आणि जेव्हा पवारांच्या बारामतीत हा मोर्चा काढला जातो त्याची धग असते किंवा त्याचा इशारा असतो तो पवारांना थेट शरद पवारांच्या बारामतीत जातो, त्यामुळे या मोर्चाला महत्व आलेलं आहे। त्यासोबत आता मराठा आरक्षण विरोधात ओबीसी एल्गार हा समोरासमोर येतोय, समोर दिसतोय। त्याच्या या आरक्षणाच्या विरोधात एक वॉर्निंग देण्यासाठी असं म्हणा की यांनी हाके लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सोबत त्यांच्यासोबत ॲडव्होकेट मंगेश ससानेही उपस्थित राहिलेले आहेत। मात्र आता असं कळतं ह्या मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे, मात्र मोर्चेकरी आहेत ते त्यांच्या वेशभूषेत आलेले आहेत आणि आम्ही आंदोलनाला ठाम असू असं सांगण्यात आलेलं आहे। आणि सध्या हा मोर्चा सुरू झालेला आहे। अनेक ओबीसी संघटना असतील किंवा ओबीसी बांधव असतील ते एकत्र आलेले आहेत आणि या पवारांच्या बारामतीत एकत्र आता रॅलीला त्यांनी सुरुवात केलेली आहे। अगदी अविनाश, जसं तुम्ही म्हणालात, खरं तर होम ग्राउंड बारामती पॉवरफुल नेत्यांचं होम ग्राउंड खरं तर मानलं जातं बारामती। आणि या ठिकाणी मात्र काही झालं, प्रसंगी गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, आपल्या मागण्यांवर आपण ठाम आहोत असं हाके म्हणतायत। काही दिवस जर आपण पाहिलं तर हाके सातत्यानं पवार कुटुंबियांवर टीकास्त्र डागताना दिसतात। अशातच ओबीसींचा हा महाएल्गार मोर्चा हाकेंच्या नेतृत्वात परवानगी जरी नाकारण्यात आलेली असली तरी मोर्चा मात्र सुरू होतोय। मोर्चा मात्र सुरूच राहणार आहे असं याच्यावर ठामच राहिलेले आहेत आणि त्यामुळे हा मोर्चा समोर दिसतो आपल्याला। जर बघितलं की हजारोच्या संख्येत बारामती परिसर किंवा आजूबाजूच्या पुण्यातला जो ओबीसी बांधव आहे तो एकत्र आलेला आहे आणि त्यांनी आता मोर्चाला सुरुवात केलेली आहे। स्वतः लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार असं सांगण्यात आलेलं होतं। आणि यात पोलिसांचंही म्हणणं तेवढं त्रासतं होतं की बाबा ईद ए मिलाद आहे, त्यासोबत गणेश उत्सव आहे, त्यामुळे अविनाश, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।